आपल्यासोबत चर्चा करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला। रोहितजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझाच्या या 0 ओव्हरमध्ये। खरं तर शरद पवार आपल्या पक्षाचे अध्यक्ष हे अहमदनगरच्या दौऱ्यात आहेत आणि अहमदनगरच्या दौऱ्यात जामखेडमधल्या खरडामध्ये त्यांनी अनेक विकास कामांची उद्घाटन केली, लोकार्पण केलं अनेक कामांचं। आणि तिथल्या भाषणात त्यांनी असा एक उल्लेख केला की रोहितची 5 वर्ष ही तुमच्या सेवेसाठी आणि त्याच्या पुढची वर्ष ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी। तर हे संकेत समजून तुमचं अभिनंदन करायचं का? येणाऱ्या काळात तुम्हाला मंत्रिपद मिळणार? नाही, त्याचा अर्थ आपण काय काढायचा हा लोकांवर खरं तर आहे। पण माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो आदरणीय पवार साहेबांकडे रोल मॉडेल म्हणून बघतो, एक मार्गदर्शक म्हणून बघतो, लहानपणीपासून त्यांचं कार्य बघितलं आहे, पुस्तकं वाचली आहेत, तर माझ्यासाठी ते एक कॉम्प्लिमेंट आहे। कारण शेवटी आदरणीय पवारसाहेब बोलत असताना त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की 5 वर्ष आमदार म्हणून त्यांनी काम केलं, नंतर ते मंत्री बनले, नंतर ते मुख्यमंत्री बनले आणि सांगत असताना माझे 5 वर्ष आणि पुढे जी कुठली जबाबदारी असेल, त्यामुळे अशा काही चांगल्या गोष्टी नाही तर असे 4 चांगले शब्द जेव्हा आपल्या रोल मॉडेलकडनं, आपल्या मेंटरकडनं आपल्याला ऐकायला मिळतात, एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते। पद नंतरचा विषय, आज पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जाऊन महायुतीला फक्त सत्तेच्या बाहेर काढायचं आहे आणि महाराष्ट्राला परत एकदा 1 नंबरला आणायचं आहे, या हेतूतून जे काम करतात, साहेबांबरोबर राहून खांद्याला खांदा लावून महायुतीला फक्त आपल्याला सत्तेच्या बाहेर काढायचं एवढंच आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे। त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण काम करून प्रत्येक आमदार हा आणायचा आहे, याच विचाराने आम्ही सर्वजण काम करतो। रोहितजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, शरद पवारांचे राज्यभर दौरे सुरू आहेत आणि या दौऱ्यांमध्ये अनेक ठिकाणची नेते मंडळी, मग ती कुठल्याही पक्षाची असोत, पवारांची भेट घेताना दिसत आहेत। याचा अर्थ असा मानायचा का की येणाऱ्या काळात तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधलं इन्कमिंग हे वाढणार आहे? नाही, वातावरण जर आपण या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाविकास आघाडीच्या बाजूला आहे आणि साहेब विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, मुंबई सगळीकडे फिरत आहेत। म्हणजे दिवसा 3-3 सभा घेतात, बैठका घेत आहेत, 4 तास फक्त ते झोपतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लोकांमध्ये तर सकारात्मक चर्चा आहे महाविकास आघाडीची, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। पण हे सर्व जे नेते आहेत, जे समजा अजितदादांच्या गटाचे असतील, BJPचे असतील, जे अजून कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाचे असतील, हे जेव्हा म्हणतायत की आता आम्हाला साहेबांबरोबर काम करायचं, त्याच्यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की महायुतीचं सरकार काय परत येत नाही। आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं, कारण का खूप मोठा ओढा हा साहेबांच्या पक्षामध्ये येण्यासाठी आहे, पण कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचा हा शेवटी निर्णय पवार साहेबांचा असणार आहे। म्हणजे आजची जी मोठी बातमी आहे ना, ही बातमी आहे लाडकी बहीण योजनेत झालेल्या घोटाळ्याची। नांदेडमधल्या 2 गावात हा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। यावर तुमची प्रतिक्रिया तर आम्हाला हवीच आहे, पण दुसरी बाजूने जर आपण बघायचं झालं तर केवळ 3 महिन्यात एक घोटाळा पकडलाय। तर यावरून तुम्ही सरकारचं कौतुक कराल का? तुमची प्रतिक्रिया जी असेल ती विरोधातलीच असेल? नाही, कौतुक कसं करायचं? आता लाडली बहीण योजना का आणली गेली? कारण का आज हे सरकार शेती या विषयामध्ये कमी पडलं, हमीभाव देता आला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरामध्ये अतिरिक्त पैसा न जात असल्यामुळे, नाही शेतकरी अडचणीत असल्यामुळे महिलांना आपल्याला 1500 रुपये तिथं द्यावे लागले। हमीभाव दिला असता तर हे द्यायची जरूरत नव्हती। युवांना आज नोकऱ्या नाहीत, आईवडिलांनी कष्ट करून शिकवलं पण मुलांना वनवन फिरावं लागत आहेत, नोकरी मिळत नाहीत, पैसे येणार, म्हणून या 1500चा कुठेतरी हातभार लागल्यासारखा या लोकांना तिथं वाटतं। अशा परिस्थितीमध्ये याच्यात पण म्हणजे गरिबाच्या पैशावर पण तुम्ही जर घोटाळा करणार असाल, जे काही एजंट्स आहेत मधले, ते जर पैसे भावाच्या नावाली काढत असतील, घरच्यांच्या नावाली काढत असतील, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये तुम्ही मलिदा खाल्ला, दुर्दैव असं की एवढ्या महान व्यक्तीचा जे स्मारक आहे ते कोसळलं। अतिशय भावना लोकांच्या त्या बाबतीत आक्रमक आहेत। तुम्ही SC समाजाच्या मुलांच्या स्कॉलरशिप जे पोषण आहार आहे त्या पैसा खाल्ला, ST समाजाच्या ह्याच्यात तुम्ही तिथं खाल्ला।
त्यानंतर 50-60 हजार कोटीचा भ्रष्टाचार या राज्यामध्ये झाला आहे. म्हणजे तुम्ही तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मलिदा खाताचे लाडका कॉन्ट्रॅक्टर तुम्ही सांभाळतच आहात आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा आता तुम्ही पैसे खायला लागला असाल तर या सरकारला लाज वाटली पाहिजे, दुसरं बाकी काय नाही. तुझी या बैठकीत आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि त्यात सगळ्यात मोठा जो निर्णय आहे ना तो देशी गायींना या पुढच्या काळात राज्यमाता गोमाता असं संबोधण्यात येणार आहे. त्याचवेळी कोतवाल, ग्रामसेवक अशा विविध पदांसाठीची जे मानधन आहे ते देखील त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर त्याबाबत तुमचं काय मत आहे? हे बघा, इलेक्शनच्या तोंडावर हे बरंच काय तिथं जाहीर करतील. माझा एवढाच प्रश्न आहे की गौमाता ही पवित्र आहे हे आम्ही सुद्धा मानतो, सगळेच मानतात. ही गौमाता उन्हाळ्याच्या काळामध्ये चाऱ्यापासून वंचित होते, पाण्यापासून वंचित होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस तुम्ही चारा छावण्या सुरू करत नाही. तिथं या गौमातेला अन्न मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही. पाऊस सुरू होतो तेव्हा महाराष्ट्रातली पहिली चारा छावणी सुरू होते, त्यावेळेस तुम्ही झोपा काढता आणि लोकसभेला लोकांनी तुम्हाला नाकारल्यानंतर आता तुम्ही जागे होता आणि गौमाता तिथं तुम्हाला आठवते. आता हीच पवित्र गौमाता नाही तर ही जी कुठली आध्यात्मिक ताकद आहे ही नक्कीच इतका मोठा प्रभाव लोकांच्या मनामध्ये पाडेल. या महायुतीला म्हणजे हे जे विचाराला सुद्धा गद्दार जे सरकार आहे याला बाजूला काढा आणि महाविकास आघाडीचं सरकार काढा आणा असा कुठंतरी आशीर्वाद ही गौमाता सुद्धा देईल आणि माणुसकीच्या नात्याने सर्वसामान्य लोक सुद्धा देतील असा मला विश्वास आहे. रोहितजी, राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत राम शिंदे यांच्या जामखेडमधल्या सूतगिरणीला देखील अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यावर तुमचं मत काय? दोन 2018-19 राम शिंदेंनी अशीच एक सूतगिरणी कर्जतमध्ये आणली होती आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाली. 9.5 कोटी रुपये हे त्यांच्या मित्राली खाल्ले आणि ढेकरसुद्धा देऊन टाकली. आता परत 2024चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तिथं नवीन सूतगिरणी दिलेली आहे. म्हणजे हास्यास्पद आहे. म्हणजे इलेक्शन आले की यांना सूतगिरणी आठवते आणि हक्काची MIDC मात्र यांना दिसत नाही. म्हणजे खरंच कहर झाला या सरकारचा. म्हणजे सूतगिरणीचं जे राजकारण आहे ते कर्जत जामखेडला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता फंड कुठून दिला जाणार आहे, तो दुसऱ्या विभागाकडनं दिला जातोय का दुसऱ्याच एखाद्या विभागाकडनं तो फंड देता येत नसताना सुद्धा हा फंड देण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातोय का? म्हणजे काय आहे की हे फक्त एक नोटंकी आहे या सरकारची असं आपल्याला म्हणावं लागेल. आता भूमिपूजनाला कोण येते हे मात्र बघावं लागेल, कारण गेल्या वेळेस अनेक नेते तिथं आले, नारळ फोडलं, मात्र 5 वर्षामध्ये काहीच झालं नाही. गेल्या 2.5 वर्षामध्ये भाजपचं सरकार आहे, ती जुनी जी सूतगिरणी यांना चालू करता नाही आली, साधं एक गुऱ्हाळं चालू करता आलं नाही. आता मात्र नवीन सूतगिरणी यांनी मंजूर केलेली आहे. म्हणजे कहर झाला, कहर. हे आता लोकांना माहिती, लोक या बाबतीत प्रतिक्रिया आपल्याला माझ्याच मतदारसंघामध्ये देतील. रोहितजी, आपले आभार. आपण 0 ओव्हरमध्ये विविध राजकीय मुद्द्यांवर आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.